नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात मी कालही एक व्हिडिओ बनवला होता, की आता अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत. म्हणजेच काल 25 तारीख होती. 25 ते 29 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या ज्या महिला पात्र आहेत, त्या सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, अशी माहिती मी कालही दिली होती. या संदर्भात काही मेसेजही आपण बघितले होते. उदाहरणार्थ अशा प्रकारचे मेसेज अनेक महिलांना मिळाले. ज्या महिलांना 3 महिन्याचा ₹1 मिळाला नव्हता, म्हणजे त्यांचे फॉर्म उशिरा अप्रूव्ह झाले किंवा त्यांचा डी-बी-टी संदर्भात प्रॉब्लेम होते, म्हणून त्यांना पैसे आले नव्हते. तर त्या महिलांना 3ही महिन्याचे एकत्रित ₹4,500 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा झाले आहेत. 25 तारखेपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, म्हणजेच कालपासून. आणि 29 तारखेपर्यंत हे पैसे जमा होत राहतील. त्यानंतर आता ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये या अगोदर 2 महिन्याचे ₹3,000 जमा झाले होते, त्या महिलांना पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे त्यांचे ₹1,500 हप्ता आता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. म्हणजेच आज 26 तारीख आहे. 26/9/2024 पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तर या सर्व महिलांचा तिसरा हप्ता ₹1,500 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत. हेही पैसे 29 तारखेपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. आता अनेक महिलांच्या बाबतीत असं झालंय, की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ₹4,500 जमा तर होत आहेत, पण त्यांना एका वेगळ्या प्रकारचे मेसेजसुद्धा आलेले आहेत. म्हणजे हे पैसे त्यांना परत एकदा रिटर्न करण्याचं मेसेजमध्ये सांगण्यात आलंय. म्हणजे जे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आले, ते त्यांनी परत सरकारी कार्यालयात जमा करावे, अशा प्रकारचे मेसेज आले. त्याचं कारण असं आहे, की या महिला म्हणजे मी सांगितलं, की फॉर्म रिव्ह्यूसुद्धा होत आहेत. त्यामुळे या महिला योजनेसाठी पात्र नाहीत आणि पात्र नसताना त्यांनी फॉर्म भरलाय आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्हसुद्धा झाला आणि त्यांना पैसेसुद्धा आलेत. पण तरी रिव्ह्यू केल्यानंतर असं समजतं, की या महिला योजनेसाठी पात्र नाही आहेत. त्यात अनेक कारणं आहेत पात्र नसण्याचे. उदाहरणार्थ काही महिला सरकारी नोकरीला आहेत, तरी त्यांनी फॉर्म भरलाय. काही महिलांच्या घरात इन्कम टॅक्स भरतायत, तरी त्यांनी फॉर्म भरलायत किंवा काही महिलांच्या घरात 4 चाकी गाडी आहेत, तरी त्यांनी फॉर्म भरलायत. त्यामुळे रिव्ह्यू झाल्यानंतर ही गोष्ट जेव्हा लक्षात येते, तेव्हा त्या महिलांना हे पैसे परत करण्यास सांगण्यात येते. अशा प्रकारचे मेसेज आलेत. तोही मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारचा हा मेसेज आहे. यात म्हटलंय, की नमस्कार, महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही, तरी आपण नाइलाजास्तव योजनेचा फॉर्म भरला. आपणास मेसेजद्वारे कळवण्यात येते, की आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपले ₹4,500 आपण जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपण ₹4,500 परत करावे. अन्यथा आपणास नोटीस E-204 बजावण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आदेशावरून मुख्यमंत्री महाराष्ट्र संचालनालय महाराष्ट्र शासन. तर अशा प्रकारचे हे मेसेज आहेत. म्हणजे या महिलेने फॉर्म भरलाय, पण ती या योजनेसाठी पात्रच नाही आहेत. पण तरी या महिलेचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि त्यांना ₹4,500 काल जमा देखील झाले. पण त्यांना आज अशा प्रकारचा मेसेज आलाय, कारण त्यांचा फॉर्म रिव्ह्यू झालाय आणि रिव्ह्यूमध्ये ही गोष्ट समोर आली, ही बाब समोर आली, की या महिला योजनेसाठी पात्र नसताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरलाय आणि पैसे घेतलेत. मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, की अनेक पुरुष आहेत जे महिलांच्या नावाने फॉर्म भरतायत आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न करतायत सरकारकडून. तर त्यांनाही आता पकडलं जातंय. अनेक असे महाभाग आहेत ज्यांनी योजनेचा गैरफायदा घेतलाय. त्यामुळे तो भ्रष्टाचार समोर येत असल्याने आता अनेक महिलांचेही फॉर्म रिव्ह्यू होत आहेत. त्यात असं समजतं, की या महिला देखील पात्र नाही आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा मेसेज जर तुम्हाला आला, की ₹4,500 तुम्ही आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून परत करायचे आहेत, असा मेसेज जर आला तर तुम्ही ते पैसे परत करा. नाहीतर तुम्हाला सरकारकडून नोटीस बजावण्यात येणार आहेत. लक्षात घ्या, पुढील कार्यवाही टाळण्यासाठी तुम्ही जर खरंच योजनेसाठी पात्र नाही आहेत, तर ते पैसे परत करा. आणि कुठे परत करायचे? तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे ते पैसे तुम्हाला परत करायचे. त्यामुळे मी वारंवार आणि अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जर तुम्ही पात्र नसाल, म्हणजे नियमानुसार तुम्ही त्या योजनेमध्ये बसत नसाल, तर फॉर्म भरू नका. अनेक महिलांनी नियमात बसत नसून सुद्धा फॉर्म भरलाय आणि त्यामुळे सरकार आता त्या सर्वांचे फॉर्म रिव्ह्यू करत आहेत. तर मंडळी, अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला आला आहे का? जर आला असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करून आम्हाला होय असं नक्की सांगा. आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसून देखील फॉर्म भरला असेल, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. सरकारकडून होणारी पुढील कार्यवाही टाळण्यासाठी आता पुढे काय करता येईल, या संदर्भात आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर या व्हिडिओखाली कमेंट नक्की करा. मी त्याचा पुढील व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तसंच YouTubeवर स्वतःचा चॅनल बनवून पैसे कसे कमवायचे, म्हणजेच कोणता टॉपिक निवडायचा, याविषयी आम्ही सकाळच्या एका व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला YouTubeवरती काम करायचं असेल किंवा स्वतःचा चॅनल बनवायचा असेल,
आणि त्यापासून पैसे कमवायचे असेल तर आमचा सकाळचा व्हिडिओ नक्की बघा. म्हणजेच तुम्ही दिवसाचे 1-2 तास काम करून म्हणजेच YouTubeवरती पार्ट टाईम काम करून लाखो रुपये कमवू शकतात. याबद्दलची माहिती मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे इतरांनाही तो नक्की शेअर करा. तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.